नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोली मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी रेडी रंगोळीसाठी. आपण वेगवेगळ्या पद्धतीने मिश्रण बनवत असतो आणि खूप सारे कन्फ्युजन आहे की ग्लू नेमका कोणता वापरावा आणि कसा वापरावा, त्याचं मिश्रण कसं बनवावं, ह्यावर आम्ही छोटासा व्हिडिओ घेऊन आलो आहे. इथे मी एक छोटंसं कंटेनर घेतलं आहे. तुम्ही कोणतेही असं वेस्ट किंवा प्लास्टिक बाउल किंवा प्लास्टिक कंटेनर घेऊ शकता. त्यामध्ये मी इथे फॅब्रिक ग्लू वापरला आहे. हो, सुरुवातीच्याच रेडी रंगोळीच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण फॅब्रिक ग्लूपासूनच सुरू केले होतं. पण काही कारणास्तव आणि काही असे काही रिझल्ट्स आले की ज्यामुळे फॅब्रिक ग्लूचा वापर करायचा टाळला आणि फेविकॉल MRचा वापर सुरू केला. पण आत्ता परत खूप चांगल्या पद्धतीने फॅब्रिक ग्लूचा रिझल्ट आल्यामुळे आपण परत त्यावर कॉन्सन्ट्रेट करत आहोत. सो फॅब्रिक ग्लूचं मिश्रण कसं रेडी करून घ्यायचं हे या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. फॅब्रिक ग्लू हा खूपच घट्ट असं मिश्रण असतं आणि त्यामध्ये अगदी एवढं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे की ते थोडंसं लिक्विड होऊन, आता लिक्विड किती झालं पाहिजे, किती पातळ असलं पाहिजे ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. की मिक्स केल्यानंतर पहा, हे एवढं थिक असतं पूर्वी आणि पाणी टाकल्यानंतर एक एक थेंब जसा पडेल, थोड्या वेळाने एक एक थेंब पडेल एवढं लिक्विड आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तुम्ही ते वरती व्हिडिओमध्ये बघा की व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी बनेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी. खूप पातळ झालं असेल तर त्यामध्ये फॅब्रिक ग्लू ॲड करा. पहा, एक ड्रॉप इतक्या वेळाने पडला पाहिजे. अगदी एवढं आणि एवढंच पाणी त्यामध्ये मिक्स करा. खूप पातळ त्या मिश्रणाला बनवलात तर तुमची रांगोळी फिसकटू शकते आणि लेअरसुद्धा व्यवस्थित लागणार नाही. सो अशाच पद्धतीने तुम्हाला 2 लेअर लावून घ्यायचे आहेत. आता हे अप्लाय कसं करायचं? बरेच डिझाईन्स आम्ही करत असतो, ऑनलाईन क्लास घेत असतो आणि त्या थ्रू बऱ्याच अशा डिझाईन्समध्ये केल्या जाणाऱ्या प्रकारापैकी हा एक प्रकार म्हणजे फॅब्रिक ग्लू अप्लाय कसा करायचा. आता इथे पहिला लेअर आपला मारून झालेला आहे आणि दुसरा लेअरवर मी तुम्हाला दाखवणार आहे की फॅब्रिक ग्लू आपण अप्लाय कसा करायचा. आता फॅब्रिक ग्लू अप्लाय करताना सपोज अगदीच प्लेन शीटवर अप्लाय करत असेल तर ते पटकन होतं, पण तुम्ही जर सेकंड लेअर अप्लाय करत असाल तर ते मात्र तुम्हाला अगदी हळूहळू अप्लाय करून घ्यायचं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदा कळली, मिश्रणामध्ये पाणी किती गेलं हवं हे एकदा कळलं ना की तुमची रांगोळी मैत्रिणींनो खूप छान अशी बनणार आहे. सो प्लीज इतका डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन असेच नवीन नवीन आयडियाज आणि नवीन नवीन डिटेल व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आम्हाला मोटिवेट करू शकतात. आणि हो, व्हिडिओ आवडत असतील, काहीही क्वेरी असेल, आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की विचारा. भेटूया अशाच छोट्या छोट्या आणि मस्त मस्त आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रांगोळी बनवत राहा, कारण मकर संक्रांत लवकरच येते. धन्यवाद.